आमच्या मिस्टरच्या बद्दल बोलते. आणि ते कामाला जायचे आणि मला काही लिहिता वाचता येत नसायचं. ते कामावून आले की मला म्हणायचे तू लिहायला शिक. पण मला कसं लिहिता येते, शाळेत नाव नाही घातलेलं, काहीच नाही आपलं, पण मला ध्यान लय राहायचं. ते आले की म्हणायचे थोडे लिहि वाच, पण ते मी नसं करत. पण तिथं त्याच्यानंतर खाली एक मारवाडीची बाई राहत होती. ते नाशिकला गेले, 1 महिन्याच्या कोर्सला गेले. आणि मी आपली तेव्हा 2 मुलं होती मला, हे शोभा आणि शंकर, यांना घेऊन हे करायचे. त्याच्यानंतर माझा सुभाष लहान, तिघांना घेऊन मी त्या कामा उरकलं की त्या ताईंच्या घरी जाऊन बसायची. पण त्या मशीन काम करायच्या, पण मी नुसती बघायची. आणि मग संध्याकाळी गेले बघून जायची आणि घरी जायचे. टेप बीप मला काही कळत नव्हतं. मी घरी जायची आणि त्या खाली राहत होत्या, आम्ही वर राहायचं. आणि मग मी काय करायची, एक इळा घ्यायची किंवा बिलेट पान घ्यायची, एक पेपरचा कागद घ्यायची आणि हाताने फ्राकी, टोपी, चोळ्या असं कुठलेही कपडे मी शिवून परत त्या ताईंना दाखवाय आणायची. भरतकाम, विणकाम पूर्ण सगळं मी वर जाऊन त्यांचं पाहायची. आणि सुईनी आणि त्यांनी हारणाच्या याच्या त्याच्या सगळं मी हाताने करून त्यांना आणायची. ते म्हणजे अहो ताई तुम्हाला एवढं ध्यान राहते, तुम्ही माझ्याकडे क्लास लावा, मी तुम्हाला मशीन काम शिकवते. आणि मग त्या ताईंनी मी ते शिवून न्यायची, त्यांना ते आवडायचं बरोबर. मी टेप नाही, काय नाही, शिश पेन्सिल नाही, काय नाही, मी आपला जुना कपडा घ्यायची, तो संभूर मांडायची आणि कचा कापायची. टेलरचं एक ब्लाऊज 4 कापीपर्यंत मी एक कापून मोकळी व्हायची. दिवसातनं 9-10 ब्लाऊज कसे पण मी शिवायची. पोरं माझी हातशिलाई करू लागायची, बटणं लावू लागायची. शाळेतनं आल्यावर सगळी कामं मला करू लागायची. शिलाई तर काय होती, 12 आणे, 1 रुपया, 1.5 रुपया अशी शिलाई होती. पण लई काम करायची मी, कधीच बसून खाल्लं नाही, कधीच नाही, लई कष्ट केले. नंतर मग मुलांना असं मला वाटायचं की लई मुलांना आपण शिकलो नाही, पण मुलं अडाणी नाही ठेवायची, त्यांना लई शिकवायचं अशी माझी इच्छा असायची. मी काय करायची, ते अभ्यास करत असेल मुलं तर मी काय करायची, त्यांचं मनातून मला लगेच मनात यायचं की यांचं इथे हे अक्षर चुकले. मी लगेच म्हणायचे अरे बाळा इथं तू चुकलाय, वाचता येत नव्हतं तर त्यांचं घोट हालतानीच मला कळायचं की तुझं इथं काना मात्र चुकलाय. मी लगेच बोलायची आणि मग ते त्यांना पण कळायचं का आईने खरंच चुकलो आपण इथं. आणि मग ते झालं की मी काय करायची, त्यांना शिक्षण चांगलं एकाचे ठिकायचे कपडे घातले मी. आम्ही एवढं सर्व्हिसला होते ते तिकडं, तरी मी पोरांना 2-2 तुकड्याचे कपडे शिवून घातली. लई साधं राहून लई कष्ट केले आम्ही. असे चिंध्या त्याच्यात बांधून ठेवायची मी, पण कुठली हौस आम्ही केली नाही, कसलीच नाही. फक्त मुलांना शिक्षण द्यायचं हेच माझ्या मनातनं पक्कं की बाळांनो तुम्हाला शेती नाही आहे, शिक्षण हीच तुमची इष्टक आहे. तुम्ही 3 जणसुद्धा भरपूर शिका, भरपूर, तुम्हाला काही माझ्याजवळ दुसरं द्यायला मिळणार नाही. शिक्षण हीच तुमची संपदा, हे माझं मुखातून कायम निघायचं. आणि ते स्वप्न माझ्या 3ही मुलांनी साकार केलं. कुठंच माझी अपेक्षा अपुरी ठेवली नाही. आणि मुलं अशी लाईनीला लागली की चहाचं का कुठलंही असं त्यांनी लावलं नाही. ह्याच्यात मला खूप त्यांचा अभिमान वाटतो की अशी मुलं खरंच माझी रत्नासारखी आहेत. मुलीचा नातूसुद्धा तसाच आहे. नंतर मग तिथून शेवगाववरून आमची बदली झाली, कळम नांदूरला बदली झाली. तिथं 3-4 वर्ष राहिलो. तिथं मुलांचं माझं शिक्षण पूर्ण झालं. याला कळमच्या हायस्कूलमध्ये, आपल्या मनसरच्या हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण कॉलेज केलं. तिघांनी पण शिकले, तिघांचं शिक्षण सारखं केलं. 15वी तिघांची शेम केली. बाळांवया पुढं तुमचं नशीब तुमच्यासंग. त्यांची वडिलांनी पण कुठलंही हौस केली नाही. सगळी मुलांनाच, आपलं पगार थोडा असायचा, घरी द्यावा लागायचं, सगळं करायचं, अख्खं घरचं बघावं लागायचं. त्यामुळे कुठली हौस केली आणि आम्हाला काही वाटलंसुद्धा नाही. सगळं कुटुंबामध्ये आम्ही हे केलं. बाहेरच्या मुलांची लग्न वगैरे सगळी आमच्या माणसाने केली आणि आम्हाला दुजं वाटलंच नाही. ठीक आहे.